नमस्कार. तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, आज धनत्रयोदशी, दिवाळीचा दुसरा दिवस. तर धनत्रयोदशीची पूजा ही खूप महत्त्वाची मानली जाते. तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, त्याचबरोबर धन्वंतरीची पूजा करत असतो. पण माझ्याकडे धन्वंतरीचा फोटो नसल्यामुळे मी माता लक्ष्मीची मूर्ती आणि माता लक्ष्मीचा फोटो इथे ठेवलेला आहे आणि धनत्रयोदशीची रांगोळी काढली. त्यानंतर मी मार्केटमधून फळं हे आणलेले आहे, छोटा झाडू आणि छोटा त्यासोबत एक मोठा झाडू, त्याला फळा देखील म्हणतात. तर ते सुद्धा या दिवशी पूजा करणे याची खूप महत्त्वाचे मानले जाते. तर असे म्हणले जाते धनत्रयोदशी दिवशी आपण जर धनत्रयोदशीची पूजा अतिशय व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने केली तर आपल्याला वर्षभर कशाचीही कमी पडत नाही. तर आपण धनासोबत आता 5 बोळकू भरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पूजेमध्ये ठेवायचे. तर डाळ, तांदूळ, कुठलेही धान्य आपण ठेवू शकतो, परंतु आपल्याला एका बोळक्यामध्ये आपल्याला आवर्जून धनी ठेवायचे आहे. कारण की आज धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याचा खूप मान असते आणि धनी म्हणजेच लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तसेच लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये सुद्धा आपण धन्याला अतिशय महत्त्व देतो आहे. त्याचबरोबर इथे मी एका बोळक्याला चिकट टेप लावून अशी पूजेची मांडणी केलेली आहे आणि त्याला कॉईन लावलेली आहे. हे तुम्ही करू शकता. त्याचसोबत आपल्याकडे जे दागदागिने असतील त्याचीसुद्धा आपल्याला आजच्या दिवशी पूजा करायची आहे. तर माझ्याकडे जेवढे होते ते मी ठेवलेत आणि त्याचीसुद्धा आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे. कारण की आपली आपली संपत्ती, आपले दागिने, तसेच धान्य हे आपली संपत्ती असते, तर त्याची आपण मनोभावे पूजा करायची असते. तर या दिवशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपल्याला यमदीप दान करायची आहे. तर हे आपल्याला एका कणिक घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मिठाचा वापर करायचा नाही. कणिक मळून त्याचं चार तोंडाचा आपल्याला दिवा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दिव्याच्या खाली मी ते नॅगिलीचे पान ठेवलेले आहे आणि त्यावरती मी आता दिवा ठेवला आहे आणि फुलंसुद्धा टाकलेली आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला कापूरसुद्धा टाकायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याचे तोंड आपल्याला दक्षिण दिशेला एक वात येणार आणि बाकीचे पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा पद्धतीने आपल्याला दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामुळे आपल्या घरात सर्वांचे आरोग्य चांगले राहते. तसेच आपण वर्षभरातून एक वेळ आपल्याला यमदेवाच्या नावाने हा दीप प्रज्वलित करण्याची संधी मिळते. नंतर दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण यमदेवताला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दीप प्रज्वलित करून आपल्या अंगणामध्ये ठेवायचे आहे. जर अंगणामध्ये ठेवण्याची सुविधा नसेल तर तुम्ही गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.